कशा आहात मग सगळे? येतच असतात. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मला एका दादाने विचारलं, ताई किती वर्ष झालं तुम्ही मुंबईमध्ये येता, तुमचं स्वतःचं घर नाही का? दादा कसं असतं, सगळ्याची परिस्थिती सारखी नसते. मुंबईमध्ये सगळेच राहतात, मग सगळ्यांनाच लाखोनी पगार नाही आहे, खरं आहे का नाही? कोणाची परिस्थिती नाजूक असते, कोणी झोपडपट्टीत असतं, कोणी बिल्डिंगमध्ये असतं. सगळ्याचे स्वतःचे घरं नाहीत मुंबईला. मुंबईला राहणं म्हणजे लय कठीण आहे. ते स्वतःचं घर असो किंवा नसो याचा विचार करीत नाही ना. राहतोच ना कुठंतरी, एक घरात राहतोच ना. स्वतःचं असं नाही तर नसो, जेव्हा नशिबात असेल तेव्हा होईल. आहे तसं माझं स्वतःचं घर, पण तिथं राहत नाही. तर ते माझं आहे काय नाही काय असं म्हणजे दोही आरती आहे ते. पण कसं असतं, साथीदार व्यवस्थित असेल ना तर ती बाई ना झोपडीत पण राहू शकते, झोपडीतसुद्धा आयुष्यभर संसार करू शकते. मालकाला अजून बोलले नाही मी कधी की आपल्याला स्वतःचं घर पाहिजे, की आपल्याला स्वतः कसं हे पाहिजे. कधी कसल्या गोष्टीचा हट्ट केला नाही मालकापाशी मी अजून. मुंबईमध्ये स्वतःचं घर घेणं खायचं काम नाही. हे लोकांना म्हणायला आहे मुंबईला स्वतःचं घर पाहिजे. आहेत ना भरपूर लोकांचे स्वतःचे घर आहेत, पण तशा नोकऱ्या पण येतात त्यांना. आपली काय नोकरी आणि काय घर घेणार त्याच्यामध्ये? आपण करून खातोत ना, ते मस्त आहे. कष्ट करायचं, खायचं. स्वतःचं जरी घर नसताना असे कितीतरी पब्लिक आहे भाड्याने राहतात. अख्ख्या जेवणाचं म्हातारपण येतं, पण त्यांच्या ह्याने सुद्धा स्वतःचं घर होत नाही मुंबईमध्ये. अख्खं आयुष्य भाड्याच्या घरामध्ये जातं. खायचं काम नाही, स्वतःचं घर घ्यायचं. आणि मी असे हे मोठे मोठे स्वप्न कधी बघत पण नाही, तुम्हाला खरं सांग. जेवढं आपल्या हातरून आहे ना तेवढंच पाय पसरलेलं बरं. नशिबाचा खेळ असतो तो. माणसाचं नशीब कधी उजडन ना ते सांगता येत नाही. आयुष्यात कधी चांगले दिवस येते ना कधी वाईट दिवस येते ना ते सांगता येत नाही. आपल्या हातात काहीच नाही तर मोठे स्वप्न बघायचे कशासाठी? उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. तुम्ही मला प्रश्न विचारला ना, माझ्यासुद्धा प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. आणि काही चुकीचं बोलत असेल ना तर मला सांगा तुम्ही. तेवढं आपल्यापाशी नाहीच आहे तर आपण लाखोच्या घराचं स्वप्न का बघायचं? तेवढं आहे का? रेन काढून सण कशाला करायचं? जेवढं आहे ना तेवढंच समाधान मानायचं. भाड्याने का राहणं व्हायला, पण राहतोच ना कुठंतरी. सत मुलांच्या ह्याच्यामध्ये त्यांचे ते करते ना. लहानाचे मोठे केले, शिक्षण केलं, मालकाचं दुखणं बघितलं. आत्तापर्यंत त्यांची तब्येत ठीक नव्हती. 9-10 वर्ष मालकाची तब्येत खराब होती. मालक माझे उठून उभे राहिले, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. एवढ्या दुखण्यामधून माझे मालक उठून उभा राहिले, चालायला लागले. मी घरदार बंगला ह्याची अपेक्षा नाही आहे मला. एक खुशी माझ्या आयुष्यात की माझे मालक चांगले झाले. काही वर्षापूर्वी एवढी टेन्शनमध्ये होते मी की मला समोरची व्यक्ती काय बोलते ना हे सुद्धा समजत नव्हतं मला. एवढी डिप्रेशनमध्ये होते. कोण काय बोलते आणि कोण काय मला समजून सांगते का शिव्या देते हे सुद्धा समजत नव्हतं. एवढी टेन्शनमध्ये होते. का की आमच्या मालकाची तब्येत ठीक नव्हती. माझे मालक एकदम धटाखटा झालेले आहेत. ते मोठे स्वप्न बघत नाही मी. नाजूक परिस्थिती आहे, एक छोटासा संसार आहे, पण एकदम खुश आहे. एक नाही ना, दोन नाही ना, काय नाही. कधी तो विचार पण करत नाही मी. मोठ्या स्वप्नांचा कधी विचार करत नाही मी. माझा स्वभावच असा आहे. नवरा नशिबाने चांगला आहे, दारू पित नाही, कधी शिवी देत नाही, कधी मुलांना त्रास देत नाही, मला त्रास देत नाही. मग त्या नवऱ्याला का त्रास द्यायचा आपण? की मला घरच पाहिजे, मला लाखाची साडीच पाहिजे, मला दागिनेच पाहिजे, हे कशासाठी? खरे की खोटे मला सांगा कमेंटमध्ये. कशासाठी हट्ट करायचं? आपल्याला माहिती आहे आपल्याला कशी नाही आहे, काय आपली परिस्थिती ती नाही आहे, तिथंच बोलायचं ना, बरोबर ना? तशी परिस्थिती नाही आहे आपली. जशी परिस्थिती आहे ना तसंच राहावं माणसाने. मोठ्या स्वप्नात जाऊ नाही कधी. होते स्वप्न पण पुरे होते, पण वेळ काळ असतो प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यासाठी ना सरळ साध्या संबंधात मनाने राहावा. त्याला वाईट बोल, त्याला वाईट बोल, त्याला वाईट बोल हे नाही करायचं. सरळ साध्या मनाने राहायचं. कष्ट करीत राहायचं. कष्ट केलं ना काही कमी पडत नाही. स्वप्न पुरे होतात कष्ट करीत राहिल्यावर.
पण एवढी मोठी अपेक्षा करणं मला नाही जमणार कधी. मुंबईत कमी घर, आता काय मोठ्या घराची अपेक्षा करणार आहे मी. तुम्हाला माहीत नाही मी लहानपणी कसे दिवस काढले, रस्त्यावर राहत होते. एवढे दिवस बेकार काढलेत मी. मला काय फरक पडत नाही घराचा दाराचा. घरातले माणसं सगळे व्यवस्थित आहे, नवरा खुश आहे, आपला मुलं खुश आहेत, सगळं जिथले तिथे आहे. जास्त अपेक्षा करायची नाही, कारण की मी तसे दिवस काढलेले आहेत ना. म्हणून मी कोणत्या गोष्टीचा हट्ट करीत नाही माझ्या नवऱ्याकडे. कधी कधी दुखवत नाही त्यांना शब्दाने कधी मी, की मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे, कधीच नाही. आणि घर तुम्ही म्हणता स्वतःच होय ना, आयुष्यात कधी ना कधी होत असतं, असं थोडी आहे. होत असतं ना घर पण, माणूस काही ना काही मार्ग काढतं ना, काढतं की नाही. तहान लागले तर ईर खांदायच लागते ना. त्याच्यासाठी ना बाकीच्या गोष्टीचा विचार करीत नाही मी. आज घरात पैसे नाहीत, उद्या खर्चायला पैसे नाहीत, कुठंतरी काम बघितलं पाहिजे, कामाला गेलं पाहिजे. सुट्ट्या नाही करायच्या, सुट्ट्या केल्या तर काम जाईल, पगार कमी येईल, ह्या गोष्टीचा विचार करते मी जास्त. त्या घरादाराचा विचार करीत नाही जास्त. आहेत आता मुलं मोठाले झालेले आहेत, घरादाराचा विचार करून ते कुठं डोक्याला ताण करीत बसायचं. इथे हप्ते भरा, घर काय हप्त्यावर, आता लोन काढलं की घर होत आहे स्वतःचं. त्यासाठी जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हप्त्यावर लोन काढून घर होत नाही का? मुंबईमध्ये होत आहे ना, पण नको आहे. अजून परिस्थिती आपली तशी नाही आहे. आताशी दुखण्यातून बाहेर पडलेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मजेत चाललेलं आहे सगळं. मेन गोष्ट मालक मजेत आहेत आमची, ती लई चांगली गोष्ट आहे. आणि मुलं व्यवस्थित आहेत. खूप लोक भाड्याने राहतात. मी कधीच नाही, खरं सांगते, कधीच नाही असे स्वप्न बघितले मोठाले. लहानपणापासून पण नाही. लहानपणी परिस्थिती तशीच होती आणि लगेच झालं परिस्थिती चांगली होती मालकाची. आमची परिस्थिती चांगली होती, पण त्या दुखण्याने, तुम्हाला माहिती आहे, दवाखाना म्हणलं की माणूस खड्ड्यातच गेला म्हणायचं. त्याच्यासाठी ना जे आहे ना तिलाही चांगलं आहे, जे आहे त्यात मानून घ्यायचं. जसे दिवस येते ना तसं राहायचं, आणि राहावंच लागेल. जसे दिवस येतील तसे, त्या दिवसाला नावं नाही ठेवायचे कधी. जे नशिबात आहे ना ते होणारच. नशिबाच्या पुढं माणसाला कोणाला जाता येत नाही. कधी विचार करून, कधी पण आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं ना, पुढचा विचार करून पाऊल टाकायचं पुढं. बरोबर ना? कमेंटमध्ये सांगा मला काही चुकीचं बोलत असेल. चांगला वाईट विचार करायचा असेल ना, चांगलं विचार करायचा असेल आपल्याला, चांगलं होण्याचा, तर त्याला लय विचार करायला पाहिजे. परिस्थिती सुधारायची आपल्याला, कशी काय करायचं, विचार करून पाऊल टाकायचं. कमेंटमध्ये सांगा काही चुकीचं बोलले असेल.